थकीत पगाराच्या मागणीसाठी लातूरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं आक्रोश आंदोलन। थकीत पगाराच्या मागणीसाठी आज एसटी कर्मचाऱ्यांनी लातूरातील स्वतःच्या घरासमोर आक्रोश आंदोलन केलं। या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी कुटुंबियांना देखील सहभागी करून घेतलं। 3 महिन्यांचा थकीत पगार द्यावा, दिवाळी बोनस देण्यात यावं, दिवाळीचं अग्रिम महागाई भत्त्याची रक्कम देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांच्या घरातील लहान मोठे सर्व सदस्य सहभागी झाले होते। आज काय आंदोलन केलं आपण, आपल्या काय मागण्या आहेत नेमक्या? सर, आमचा 9-10 महिन्याचा डीए थकलेला आहे। आम्हाला अनुग्रह मिळालेला नाही आहे आणि आमचा 3 महिन्यापासून पगार रखडलेला आहे। अशी परिस्थिती आलेली आहे की आमच्या घरामध्ये अक्षरशः डबे रिकामे आहेत आमचे आणि मुलाबाळांना आम्ही दिवाळी आमची सगळी अंधारात जाईल, आम्ही काहीच करू शकत नाही आहेत। आणि दुकानावर जर गेलं तर आम्हाला पहिली उधारी द्या आणि नंतर तुम्हाला उधार देऊ, नसेल तर तुम्ही नगदीनं घेऊन जा असं बोलतात। आणि रूम आम्ही किरायानं राहतो, तर रूम मालक असा बोलतो की 7,000 रुपये तुम्ही 7 दुने 3 महिन्याचे 21,000 रुपये तुम्ही द्या आणि नंतर तुम्ही घर खाली करा असं बोलतात। दूधवाला दूध बंद केलेला आहे आणि आमच्या घरात अक्षरशः अशी उपासमारीची पाळी आलेली आहे की मुलांना सुद्धा एक टाईमचं जेवण व्यवस्थित मिळत नाही आहे। काहीतरी करून आम्ही भागवतोय। एवढंच की आमची एसटीची जागा घाण ठेवून जर तुम्ही आम्हाला ह्या 3 महिन्याचं पेमेंट करीत असाल तर पुढचा प्रश्न काय आहे आमचा? तर ह्यासाठी की एसटी कर्मचाऱ्यांनी शासनात विलीनीकरण करून घ्यावं शासनानं, एवढीच आमची विनंती आहे। आणि आमचं वेळेच्या वेळी वेतन द्यावं। आमची 7 तारीख ठरलेली आहे, त्या 7 तारखेला आमचं वेतन द्यावं। आणि दुसरी गोष्ट की मी एक महिला वाहक आहे, आम्ही 10-10 तास काम करतोय सर, आम्हाला कसली सिक्युरिटी नाही आहे का, सॅनिटायझर नाही किंवा मास्क नाही, आम्ही आमच्या म्हणजे रिक्सवर काम करतोय। आणि नंतर अक्षरशः म्हणजे की ती परिस्थिती आम्ही सांगू शकत नाही की लाईनवर काय प्रॉब्लेम येतात, आम्हाला कसे येतात। आमचे काही कर्मचारी पॉझिटिव्ह झाले, वारले, पण त्यांना कसलंच बेनिफिट त्यांच्या कुटुंबियाला मिळालेलं नाही आहे। जे आम्हाला 50 लाख रुपये जे आम्हाला वेतन जर नाही मिळालं तर पुढील काय हे असणार आहे पाऊल पुढचं? आमचं पाऊल पुढचं आम्हाला आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्यायच नाही आहे आणि पूर्णच बंद करावं लागेल आम्हाला। जर वेतन आमचं वेळेवर नाही मिळालं तर त्याशिवाय आम्हाला पर्यायच नाही आहे। नाव काय तुमचं? माझं त्रिवेणी रंगनाथ गुट्टे। कामगार संघटनेच्या वतीनं आज पूर्ण राज्यभर राहत्या घरी कुटुंबासह आक्रोश आंदोलन जाहीर केलं आहे। त्याप्रमाणे आज क्वार्टरवर या ठिकाणी आंदोलन होतं आहे। आमचे कुटुंबियासह आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो आहे। मागील कोविड कालावधीमध्ये आम्हाला एस टी कर्मचाऱ्यांना मागील मार्चपासून वेतन मिळालेलं नाही। मार्च एप्रिल मेचं वेतन मिळाल्यानंतर जूनचं वेतन मिळालं, जुलैचं वेतन मिळालं, तर आता सध्या अशी परिस्थिती आहे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या 3 महिन्याचं देय वेतन एस टी कर्मचाऱ्याला मिळालेलं नाही। त्यामुळं अतिशय हलाखीचं जीवन एस टी कर्मचारी आज जगत आहेत। अनेक कर्मचारी आत्महत्या करतात। कर्मचाऱ्यांना आपलं संसार कसा भागवायचा हे समजत नाही। आमचा ड्रायव्हर कंडक्टर कसलीही सुरक्षितता नसताना लाईनवर 10-10 तास काम करतो आणि काम केल्यानंतर त्याला येणाऱ्या 1 तारखेला, येणाऱ्या 7 तारखेला, देय तारखेला वेतन देणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे। तसं वेतन अधिनियम, वेतन कायदा आहे, हे असतानासुद्धा एस टी प्रशासन आम्हाला वेतन वेळेवर देत नाही। अशा परिस्थितीत एस टी कामगार संघटनेच्या वतीनं 2 तारखेला आम्ही माननीय तहसीलदार साहेब, माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना, माननीय आमदार, माननीय खासदार यांना आमचं निवेदन सादर केलं आणि आमची व्यथा त्यांना मांडण्याचा प्रयत्न केला। आणि त्या आमच्या मागण्या प्रशासनाच्या वतीनं म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांच्या वतीनं, आमदारच्या, खासदारांच्या वतीनं शासनापर्यंत पोहोचाव्यात अशी विनंती आम्ही त्यांना केली। त्यानंतर दुसरा टप्पा आम्ही आज आमच्या 9 तारखेला आमच्या राहत्या घरी कुटुंबासह आज आक्रोश आंदोलन करीत आहोत। ह्याच्यामध्ये जर आम्हाला ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरचा 3 महिन्याचा वेतन नाही मिळालं तर यापुढे एस टी कामगार संघटनेच्या वतीनं आम्ही एस टी प्रशासनाला माननीय औद्योगिक न्यायालय मुंबई येथे त्यांच्यावर खटला दाखल करणार आहोत। त्यांच्यावर आम्हाला वेतन देण्यासाठी खटला दाखल करते। जर समजा ह्याच्यावर बी प्रशासनानं आम्हाला देय तारखेला वेतन नाही दिलं तर यापेक्षा जास्त असं तीव्र आंदोलन म्हणजे एस टी बंदसारखं आंदोलन आम्ही भविष्यामध्ये करणार आहोत। याची प्रशासनानं नोंद घ्यावी आणि एस टी कर्मचाऱ्याच्या व्यथा समजून घेऊन एस टी कर्मचाऱ्याचं वेतन, थकलेलं डीए, त्यानंतर सानुग्रह अनुदान, बोनस हे सर्व एस टी कर्मचाऱ्यांना अदा करावं एवढीच विनंती या आंदोलनाच्या निमित्त आम्ही करीत आहोत। मी नयूम शेख, विभागीय सचिव एस टी कामगार संघटना, लातूर विभाग।